शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींना सप्रेम सस्नेह मानाचा जय सेवा, जय जोहार, जय आदिवासी, जय भीम, जय शिवाजी, जय क्रांतिकारी। भारत आदिवासी पार्टी महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा या पार्टीच्या माध्यमातून माननीय ॲडव्होकेट लक्ष्मण दामशे साहेब यांना उमेदवारी घोषित करून त्यांना आज उमेदवारीचा शेवटचा दिवस होता आणि त्या उमेदवारीमध्ये ते पूर्ण सगळ्या यंत्रणेतून प्रशासनाच्या यंत्रणा पूर्ण करून त्या उमेदवारीत आज ते उमेदवारी घोषवलेली आहे आणि त्या उमेदवारीतून शिरूर लोकसभेतून त्यांनी लक्ष्मण दामशे साहेबांनी उमेदवार म्हणून आपले नाव 32 उमेदवारांमध्ये कोरलेले आहे आदिवासी समाजातून। तरी शिरूर लोकसभा मतदारसंघातून आणि आदिवासी भारत पार्टीचे माननीय भवरलाल रोत साहेब व प्रदेशाध्यक्ष आबा आयरे साहेब व महासचिव सुनील गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही पार्टी पुणे जिल्ह्यामध्ये पदार्पण करून आज जे खूप मोठं कार्य पार्टीने हातात घेतलेले आहे। खासदारकी म्हणजे हे छोटं काम नसून हे लोकसभेच्या सर्वांगीण विकासासाठी शिरूर लोकसभेच्या सर्वांगीण विकासासाठी माननीय लक्ष्मण दामशे साहेब हे जनतेच्या मनातील एक नेता आणि एक कुशल नेता असा म्हणून लक्ष्मण दामशे साहेबांना उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि त्या उमेदवारीतून ते निश्चितच लोकांचा विकास साधणार आहेत आणि त्या विकासातून लोकांना पाणी टंचाई त्याचप्रमाणे येणाऱ्या अडीअडचणी विविध समस्या ह्या सोडविण्याचं संसदेमध्ये मांडण्याचं कार्य लक्ष्मण दामशे साहेब करणार आहेत असे वचन माननीय लक्ष्मण दामशे साहेबांनी पार्टीला दिलेले आहे आणि पुढील दामशे साहेब आपलं मत आजमावतील। हे पार्टीच्या माध्यमातून भारत आदिवासी पार्टीच्या माध्यमातून मी माझे मत व्यक्त केले। आता माननीय दामशे साहेब आपलं मत व्यक्त करतील। जय आदिवासी, जय भीम। या 36 शिरूर विधानसभा लोकसभेच्या माध्यमातून या ठिकाणी भारत आदिवासी पार्टीने आताच जे विभाग निरीक्षक आहेत तिटकरे साहेब यांनी जे माहिती दिली त्या माहितीच्या आधारावर आणि त्यांच्या इच्छेनुसार मी या ठिकाणी या पात्र झालेलो आहे आणि या माध्यमातून मी आयुष्यभर समाजाची सेवा केलेली आहे। फक्त आदिवासीच नाही तर सर्व गोरगरीब 3.5% जर लोक सोडले तर या सर्वच माध्यमातून लोकांची मी सेवा केलेली आहे। त्यामध्ये नोकरीचा प्रश्न असेल, माझा घराचा प्रश्न असेल, माझा सामाजिक प्रश्न असेल, या सर्व बाबतीमध्ये मी आयुष्यभर या ठिकाणी त्याच्यासाठी खर्च केलेला आहे आणि पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्त पदावर काम करत असताना या ठिकाणी गोरगरिबांची प्रचंड सेवा मी केलेली आहे। आणि आता ही वेळ आलेली आजही काही लोकांचे या ठिकाणी मला फोन येतात की साहेब माझ्या मुलाला तुम्ही कामाला लावलं, की मला तुम्ही घर दिलं, माझ्या नातेवाईकाला अमुक केलं। अशा या माध्यमातून मी जनतेची सेवा केलेली आहे। समोर माझ्या आजच्या या इलेक्शनच्या बाबतीत बोलायचं झालं तर माझ्या समोर जनशक्ती माझ्याकडे जनशक्ती आणि समोर धनशक्ती असा दुरंगी सामना होणार आहे आणि त्या माध्यमातून प्रचंड हा शिरूर लोकसभा मतदारसंघ जे 25,27,241 मतदार आहेत या मतदारांकडे मी आज त्या निमित्तानं वोटी घेऊन फिरत आहे की तुमचं मत माझ्या ह्या वोटीमध्ये टाका आणि ह्या माध्यमातून मी तुमची सेवा अजून जोमानं करेन। या निमित्तानं या ठिकाणी जास्त काही न बोलता या ठिकाणी मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी। शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये तुम्ही जे भारत आदिवासी पार्टीच्या वतीने तुम्ही जे अर्ज सादर केलेले आहे लोकसभा निवडणूक करण्यासाठी, तर शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये कोणत्या अशा समस्या आहेत की नागरिकांना भेडसावेत आणि शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये खूप आदिवासी समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे। आदिवासी समाजाचा जो निधी येतो वर्ण शासनाचा
हजारो कोटी निधी या लोकांनी आदिवासीपर्यंत पोचू दिलेले नाहीत. त्या निधीचा हे भ्रष्टाचार केलेले आहेत राजकीय नेत्यांनी, अधिकाऱ्यांनी. तर त्याबद्दल तुम्ही काय भूमिका तुमची मांडणार आहे? या माध्यमातून मी या ठिकाणी या माध्यमातून मी सांगू शकतो की या ठिकाणी ज्या पार्टीने मला या ठिकाणी जे उमेदवारी दिलेली आहे, तर या नावामध्ये जरी या भारत आदिवासी पार्टी असलं तरी हा पक्ष सर्वसामान्याचा आहे. हा राष्ट्रीय पक्ष आहे. काँग्रेस सारख्या हा निरपेक्ष याचा पक्ष आहे. आणि त्या माध्यमातून सर्व आता जे आपण मला प्रश्न विचारला की आदिवासी या भागामध्ये प्रचंड लोकसंख्या आहे, तर त्या आदिवासींची सेवा मी केलेलीच आहे. पण सर्वसामान्य माझा जो रोख राहील, माझ्या प्रश्नाचा जो रोख राहील, त्या विकासाचा जो माझा मानबिंदू राहील, ते सर्वसामान्य माणूस हा माझा केंद्रबिंदू राहील. आणि त्या माध्यमातून आणि आज सर्वात मोठा हा लोकसभा संघ आहे. यामध्ये शहरी आणि ग्रामीण असे दोन भाग या ठिकाणी केलेले आहेत. त्यामुळे शहरी भागामध्ये हडपसर विधान मतदारसंघ येतो, भोसरी विधान मतदारसंघात येतो. आणि ग्रामीण भागामध्ये खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर असे 6 मतदारसंघांचा मिळून हा प्रचंड मोठा असा हा मतदारसंघ आहे. याच्यामध्ये आंबेगावमध्ये भीमाशंकर सारखं ज्योतिर्लिंग एक आहे. जुन्नर मध्ये लेण्याद्री, कुकडेश्वर अशी मंदिर आहेत. खेड राजगुरूंची पावनभूमी आहे. आणि शिरूरमध्ये रांजणगाव गणपती एक अष्टविनायकापैकी क्षेत्र आहे. अशा प्रकारे ही जी क्षेत्र आहेत आज आपण, आणि प्रश्नाच्या बाबतीत तुम्ही जे विचारलं की आज अहमदनगर शिरूर जो रोड आहे, अतिशय सगळ्यात जास्त माझ्या माहितीप्रमाणे गेल्या 50 वर्षाच्या इतिहासामध्ये की सगळ्यात जास्त ऍक्सिडेंट ह्या रोडवर झालेले आहेत. बरेच माझ्या माते भगिनींना या ठिकाणी आपला जीव गमावा लागलेला आहे. आणि ट्रॅफिकची भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामध्ये वडगाव शहरीत IT वगैरे असेल किंवा वाघोली नव्यानं पुणे महानगरपालिकेमध्ये आलेले, तर प्रचंड यासाठी कामाचा रेटा या ठिकाणी झालेला आहे. परंतु सगळं केंद्र सरकारच आणि केंद्र सरकारकडून ज्या निधी येतात, मी पुणे महानगरमध्ये काम केलेलं असल्यामुळे जवळजवळ 15 ते 20 प्रकारच्या निधी यामध्ये महानगरपालिकेला किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळतात. त्यामध्ये चाकण नगरपालिका असेल, राजगुरू नगरपालिका असेल आणि आळंदी नगरपालिका असेल, तर या ठिकाणी हा निधी पुरेपूर वापर केला जात नाही असं तुमच्या याच्यातून बोलण्यात आलं. भ्रष्टाचार केला जातो. परंतु या ठिकाणी जो निधी येतो, जो 10-12 प्रकार निधी, विशेषतः यामध्ये मी सांगेल दलित वस्ती निर्मूलन असेल किंवा आदिवासींचा शबरी अशा प्रचंड योजना आहेत ज्याचा मी या 50 वर्षांमध्ये अभ्यास केलेला आहे. एवढेच नव्हे तर झोपडपट्टीमध्ये, या पुणे शहराच्या ह्या झोपडपट्टीमध्ये मी या स्लमवर या भारतामध्ये कुणीही PhD केलेलं नाही. त्यामुळे इथलं जाण आणि विशेषतः हडपसरमध्ये या ठिकाणी मी प्रचंड निधी या ठिकाणी माझ्या पदाच्या निमित्ताने मी आणलेला आहे आणि विकास केलेला आहे. आणि त्याच माध्यमातून मी आज हडपसरची जी सेवा केलेली आहे त्या पुढे अजून त्या उपायुक्त म्हणून केलेली आहे. परंतु ज्या आता खासदार म्हणून मी निवडून जर आलो तर या ठिकाणी उपायुक्त हे मर्यादित पद होतं, परंतु हे फार मोठं काम या ठिकाणी केलं जाईल. आणि जो माझा खासदार निधी आहे त्याचा पै रुपया या ठिकाणी त्या माणसापर्यंत ज्या कारणासाठी तो उपलब्ध करून दिलेला आहे आणि तो त्यासाठी उपलब्ध करून दिला जाईल याची या ठिकाणी मी ग्वाही देतो. आणि आपण जो प्रश्न विचार केलेला आहे की यामध्ये जसं नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान म्हणतात की न खाने दूंगा न खाऊंगा, तर त्याच पद्धतीनं मी या ठिकाणी माझ्या मतदारसंघाच्या याच्यासाठी रात्रंदिवस 24 तास मी माझ्या सर्वसामान्यांना उभा राहील आणि भ्रष्टाचार मुक्त असा लोकसभा मतदारसंघ शिरूर करील या निमित्ताने एवढंच मी सांगतो. मागासवर्गीय, दलित, आदिवासी ह्या लोकांवर खूप अत्याचार अन्याय चाललेले आहेत. आणि ही नरेंद्र मोदी म्हणते आम्ही संविधान बदलणार. त्यासाठी तुम्ही लोकसभेमध्ये निवडून गेल्यानंतर तुम्ही नेमकी काय भूमिका मांडणार आहे? अतिशय साहेब चांगला प्रश्न तुम्ही मला विचारलेला आहे की मी स्वतः आदिवासी समाजातला आहे आणि मणिपूर सारख्या ठिकाणी ज्या आमच्या आया बहिणीवर, माता भगिनींवर अगदी नग्न करून त्यांचे हे काढलेले त्यांचे आता जर टीव्हीला पाहिलं, पेपरला पाहिलं माझ्या स्टडीमध्ये. आणि दलित विषय जो मागासवर्गीय आपण अॅट्रॉसिटी मॅटर बघतो, कुठेही विषयाचा पोलीस प्रशासन असेल किंवा कुठेही पुरावे अभावी, मी स्वतः वकिली 10 वर्ष मी वकिली करतो आणि कुठेही पुरावे या ठिकाणी जमण्या आणि ज्या ठिकाणी जी सत्तेवर जी मंडळी बसलेली आहे तर या ठिकाणी कुणालाही याच अंमलबजावणी करावी असं वाटत नाही.
आणि जी सत्तेतून पैशातून सत्ता हे एकमेव यांचं उद्दिष्ट झालेलं आहे. आणि त्या माध्यमातून या ठिकाणी लोकसभेमध्ये जर मी गेलो तर या ज्या उणिवा आहेत, ज्या इथून आता आजही महान लोकसभेमध्ये मागासवर्गीयांचे भरपूर प्रतिनिधी आहेत, परंतु जे फक्त सेल्फिश लोक आहेत, माझे कुटुंब, माझे नातेवाईक, माझे भाऊबंद, माझे मित्रमंडळी यांना फक्त यांनी मोठं केलेले. तर तसा उद्देश माझा न राहता काही एक कायदेशीर पीक अभ्यासांती या ठिकाणी जे मला करता येईल तर तेवढं मी संसदेत नक्कीच त्या निमित्ताने जे कायदे मी पारित करण्याचा प्रयत्न करेन.